अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. लोक म्हणतात दुःख हे वाईट असतं. लोक म्हणतात दुःख हे वाईट असतं. जेव्हा येतं आपल्याला रडवून जातं. जेव्हाही आपल्या आयुष्यात येतं तेव्हा आपल्याला रडवून जातं. परंतु दुःख चांगलं असतं जेव्हा येते आणि काहीतरी शिकवून जाते. दुःख हे आयुष्यामध्ये कधीही चांगलंच असतं, कारण जेव्हा कधीतरी येते पण आपल्याला काही ना काहीतरी शिकवूनच जाते. जय बाळूमामा. बाळूमामा, नाही कळत कधी कधी नेमकं चाललंय काय आयुष्यात. नाही कळत कधी कधी नेमकं चाललंय काय आयुष्यात. सगळं असूनसुद्धा एक शांततेची पोकळी सतावत असते. माणसं आपापसात असतात, माणसं आसपास असतात, पण संवाद हरवलेला असतो. मनातल्या प्रश्नांना उत्तरही हवे असतात, पण समोरच्याला आपल्या विचारांची भाषाच कळत नाही. कधी वाटतं आपणच चुकतोय का. कधी वाटतं सगळंच चुकतंय, पण चुकल्याचं दुःख कुणाला नाही सांगता येत. उणीव वस्तूंची नाही, उणीव वस्तूंची नाही, ती आहे समजून घेणाऱ्याच्या उपस्थितीची. आणि म्हणूनच कधीकधी स्वतःलाच समजून घ्यावं लागतं, कारण उत्तर नसताना मिळणारी ती शोधावी लागतात स्वतःच्या एकटेपणाच्या गर्दीमध्ये. बोला जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. चला तर मग भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा आपल्याला काय सांगत आहेत ते आपण नीट आणि लक्षपूर्वक ऐकूया. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुला हेच सांगणार आहे. माणसाच्या मृत्यूनंतर आत्मा कोणाला शोधत असतो, कारण जन्म आला म्हणल्यास मृत्यू हा अटळ आहे. म्हणून मृत्यूनंतर आत्मा कोणाला शोधते हेच आज मी तुला स्पष्टीकरण देणार आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, माणूस मेल्यानंतर आपल्या घरी परत का येतो? तो कोणासाठी परत येतो? कोणत्या गोष्टींमध्ये त्याचा जीव अडकलेला असतो? भगवान श्रीहरी विष्णू एकदा शेषनागाच्या पलंगावर विश्राम करत होते, तेव्हा गरुड तेथे येतो आणि खूप दिवसापासून गरुडाला एक प्रश्न सतावत असतो, तो म्हणजे मृत्यू. मृत्यूनंतर देखील मनुष्य त्याच्या घरी परत का जातो? हा प्रश्न घेऊन तो श्रीहरी विष्णूंकडे येतो आणि श्रीहरी विष्णूंना या शंकेचे निरसन करा अशी विनंती करतो. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू गरुडाला अतिशय सोप्या भाषेत गरुडाच्या प्रश्नाचे उत्तर देतात, निरसन करतात. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे गरुडा, तू विचारलेला हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच गूढ आणि खोल अर्थाने आणि भरलेला आहे. सर्व आत्म्याचे जीवन इच्छा निवृत्ती, समाधान, मानसिक व धार्मिक अवस्था यावर अवलंबून असते. मृत्यूच्या क्षणी आत्म्यासोबत कोणकोणत्या अलौकिक घटना घडतात, शरीर मृत्यूला कसे स्वीकारते आणि मृत्यूपूर्वी कोणते सूक्ष्म संकेत दिसायला लागतात. आत्मा शरीरातून कधी बाहेर पडतो आणि तिला कळतसुद्धा नाही की तो आत्मा शरीरापासून वेगळी झालेली आहे. कुटुंबात चालू असलेला विलाप आणि शोकविहाराची वेदना आत्म्याच्या चैतन्यमनावर काय प्रभाव टाकते हे सर्व समजून घेणे ही केवळ माहिती नव्हे, तर आत्मचैतन्याची सुरुवात आहे. मृत्यू हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की हिंदू धर्मात 18 महापुराण आहेत. त्यापैकी एक विशेष ग्रंथ म्हणजे गरुड पुराण. हा ग्रंथ केवळ मृत्यूनंतर आत्म्याच्या रहस्यमय प्रवासाचे वर्णन करतो असे नाही, तर आत्म्याची अंतिम वेदना, तिची दिव्यता आणि कर्माचे परिणामही उलगडून दाखवतो. या ग्रंथात सुमारे 19,000 श्लोकांच्या माध्यमातून भगवान विष्णूंनी आपल्या वाहन गरुडाला ते परम रहस्य सांगितलं आहे, जो आत्म्याच्या मृत्यूनंतर अस्वस्थतावर प्रकाश टाकते. प्राचीन मान्यतानुसार गरुड पुराणाचे श्रवण केवळ मृत आत्म्याला शांती व मोक्ष प्राप्ती करून देत नाही, तर त्या आत्म्याच्या कुटुंबियांना
एक आध्यात्मिक जागृती, मानसिक समतोल आणि एक गोड अनुभूती प्राप्त होते. या ग्रंथात सांगितले आहे की मृत्यूच्या काळी काळ आधी माणसाला काही सूक्ष्म संकेत जाणवू लागतात, जसे की एखादी दिव्य शक्ती त्याला हाक मारत असते, पूर्वजांचे दर्शन होणे किंवा एखाद्या अनामिक शांततेचा अनुभव येणे, की शरीर हळूहळू शिथिल होऊ लागते. थंडी सर्वप्रथम पायापासून सुरू होते, हळूहळू ती डोक्यापर्यंत पोहोचते. श्वास उच्छ्वास वेगळंही असामान्य होतो, कधी जलद कधी मंद. काही वेळा मृत्यूच्या अगदी काही क्षण आधी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज दिसून येते, जणू काही आत्मा पूर्णपणे दिव्यता अनुभवत आहे. जेव्हा जीवनाची ज्योत विझते तेव्हा आत्मा ऊर्जेच्या त्या अंतिम लहरीतून बाहेर येतो, पण त्याला हे कळत नाही की आता शरीरापासून वेगळा झाला आहे. ज्याचे शुभकर्म असते त्यांची आत्मा सहजतेने शरीर सोडते, पण त्यांच्या पापाचे प्रमाण जास्त असते त्यांच्यासाठी हा क्षण खूप दुःखदायक व क्लेशदायक ठरतो. आत्मा बाहेर पडल्यावर शरीर शांत आणि थंड होऊन जाते, पण आत्मा भ्रमित अवस्थेत असतो. तो म्हणतो, मी जिवंत आहे, पण कोणी मला का बघत नाही. तो आपल्याच आप्तजांना म्हणतो की त्याच्याशी बोलतो, पण त्याचा आवाज शून्यात विसरून जातो. त्याला वाटते की जणू काही स्वप्न बघत आहे, पण ते स्वप्न नसते, ते तर त्याच्या चैतन्याची एक नवीन अवस्था असते. जेव्हा घरात रडण्याचा हंबरण्याचा आवाज घुमतो तेव्हा आत्मा त्यांना थांबवायला बघतो. ती सांगू पाहते की मी इथेच आहे, पण ती बोलू शकत नाही. तो फक्त हवेच्या लाटांमध्ये थरथरतो. काही आत्मा अस्वस्थ होतात, वेदना तडफडतात, त्यामुळे हवेमध्ये हलू लागतात आणि दरवाजा आपटू लागतात आणि तो आत्मा स्वप्नात येऊन आप्तजांना दिसू लागतात. हे दृश्य केवळ एक पौराणिक संकल्पना नाही, तर आपल्या संस्कृतीतील मृत्यूनंतरच्या प्रवासावरची एक गंभीर आणि आत्मचिंतनास प्रवृत्त करणारी आध्यात्मिक समज आहे. एक संदेश घेऊन आत्मा असे नेते की तिला शांती मिळावी. हा रहस्य फक्त मृत्यूचा नाही, तर जीवनाच्या गोड आणि खोल अर्थाचा संकेत कोणते. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, यमदूत कधी आणि कसे येतात. मृत्यूच्या काही वेळानंतर आत्मा वेगळी हालचाल अनुभवतो. त्याला अचानक जाणीव होते की काही अदृश्य, सामान्य दृष्टीला न दिसणाऱ्या शक्ती त्याच्या आसपास येत आहेत. परंतु आत्मा पुण्यवान असेल तर दिव्य तेजाने भरलेले देवदूत त्याला सन्मानपूर्वक स्वर्गाकडे नेण्यास येतात. पण जर तिचे कर्म अंधारमय पापाने भरलेले असतील, पापाचा घडा भरलेला असेल, तर भयंकर यमदूत येतात. त्यात मला पकडून तिच्या भय आणि किंचाळ्यांनी भरलेल्या अवस्थेत नरकाच्या दिशेने घेऊन जातात. पण ही यात्रा इथे संपत नाही. सर्वप्रथम आत्म्याला तिच्या संपूर्ण आयुष्याचा आरसा दाखवला जातो. प्रत्येक पुण्यकर्म तिच्या चेतनेत समाधान, आदर आणि प्रकाशाचे ज्योत पेटवतो, तर प्रत्येक पापकर्म तिला भीती आणि पश्चातापाने व्यापून टाकतो. यामुळे हळूच सांगतात, आता तुझा या मनुष्य लोकातील वेळ संपला आहे. भगवान विष्णू म्हणतात, हे गरुडा, आता जाणून घेऊया तो गूढ काळ जो आत्ममृत्यू नंतरच्या 13 दिवसापर्यंत अनुभवतो. गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर आत्मा अजून 13 दिवस या लोकातच राहते, पण ती स्थिती सामान्य नसते. तो गूढ आणि अदृश्य प्रवासाचा प्रारंभ असतो. पहिले 3 दिवस ब्रह्ममोह आणि अज्ञानाचे दिवस असतात. आत्मा आपल्या मृत्यूला स्वीकारत नाही. ती आपल्या घरातच भटकत राहते, आपल्या प्रियजनांना बोलण्याचा प्रयत्न करते. आत्म्याला वाटते की आपल्या प्रियजनांना बोलून आपण समजून सांगावं की मी इथेच आहे, पण तिचा आवाज कोणालाच ऐकू जात नाही. जर मृत्यू वेदनादायक, दुःख किंवा हिंसक असेल तर आत्मा स्वस्थतेने वेदनांनी आणि गोंधळाने भरून जातो. 4थ्या ते 10व्या दिवशी आत्म्याला हळूहळू सत्याची जाणीव होऊ लागते. तिला समजते की आता ती शरीराचा भाग राहिलेली नाही. जर कुटुंबाने धार्मिक विधी नियमानुसार क्रिया केल्या असतील तर आत्म्याला थोडा आराम मिळतो, पण ज्या आत्म्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्या अशांत आणि अस्थिर राहतात. 11व्या आणि 13व्या दिवशी आत्म्याच्या निरोपाचा काळ येतो. त्यावेळी पिंडदान,
आणि श्राद्धच्या कर्मामुळे आत्म्याला पुढील लोकांचे दरवाजे उघडतात. ज्या व्यक्तींनी जीवनात धर्म आणि पुण्य कमवलेली असते त्याला देवदूत स्वर्गाकडे घेऊन जातात, परंतु ज्यांच्यावर पापाची ओझे असतात त्याला यमदूत नरकामध्ये घेऊन जातात. आता आपण पाहूया आत्मसंकेत कसे देते. जेव्हा एखादी आत्मा मोहात अडकलेली असते तेव्हा ती अनेक रहस्यमय संख्या देते की जसे की स्वप्नात येणे, घरात अचानक दृश्य सुगंध पसरवणे, दिवे आपोआप लागणे किंवा विजेचे अचानक थंड वाऱ्याच्या झोत जाणवणे, विशेष सुगंधित वास येणे, हे सर्व आत्म्याशी मोहन हा काजू शकते. गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर आत्मा स्थूल शरीर सोडते, परंतु त्याची चेतना टिकून राहते. ती बघू शकते, ऐकू शकते, पण बोलू शकत नाही, कारण तिच्याकडे ध्वनी निर्माण करणारे शारीरिक अवयव उरत नाही. पण जेव्हा भावना तीव्र असतात तेव्हा अपमान न बोलता संवाद साधते. कधी ते स्वप्नामध्ये येतात, कधी कोणता दिव्य सुगंध जाणवतो की घरातील उपकरणे आपोआप बंद किंवा सुरू होतात. हे सर्व आत्म्याचे मोहक संकेत. मोक्षप्राप्त आत्मा परमात्म्यात विलीन होते आणि पुन्हा परत येत नाही. जो आत्मा स्वर्ग किंवा नरकात जातो ती आपल्या कर्माचे फळ भोगते आणि पृथ्वीवरील व्यवहारात सहभागी होत नाही. मात्र ज्या आत्म्याच्या इच्छा पूर्ण राहिलेल्या असतात त्या आत्मा इथेच भटकत राहतात. त्या कधीकधी संकेत देऊन मदतीची अपेक्षा करतात. गरुड पुराण सांगते की आपले पूर्वज पितृलोकात वास करतात आणि जेव्हा त्यांच्या वंशजाकडून श्रद्धेने तर्पण किंवा श्राद्ध केले जाते तेव्हा ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. जर कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर पितरांचा आत्मा काही संकेत देतो की स्वप्न कधी अंतर्मनातून जर एखादी दिव्यगत आत्मा पुन्हा पुन्हा स्वप्नात येत असेल तर समजा की आपल्याला काही संदेश द्यायचा आहे, प्रयत्न करत आहे. हे गरुड पुराणानुसार हे स्वप्न किंवा योगायोग नसतो तर एक सूक्ष्म संदेश असतो. अनेकदा लोक सांगतात की ते अचानक एखाद्या अपघात होताना वाचलो किंवा त्यांना वाटते की एखादी अदृश्य शक्ती त्यांच्यासोबत आहे. ती शक्ती कदाचित आपल्या पूर्वजांची आत्मा असते जी संकट काळात आपली रक्षा करते. जेव्हा घरात श्राद्ध, पिंडदान किंवा धार्मिक पठण होते तेव्हा आत्मा प्रसन्न होतो आणि त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी कुटुंबाला मानसिक शांती आणि सुरक्षा समृद्धी प्रदान करते. आत्मा कधीच स्वप्नात, कधी विचारात तर कधी अभ्यासाच्या माध्यमातून आपले निर्भय प्रस्तावित करतात. हा एक सूक्ष्म संवाद असतो ज्यात प्रेम, इशारा आणि आशीर्वाद लपलेले असतात. आत्म्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण दरवर्षी श्राद्ध किंवा पिंडदान करणे आवश्यक असते. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात यावेळी गरुड पुराणातील पितृस्तोत्र आणि महामृत्युंजय मंत्र याचे पठण करा असे सांगतात. गरुडाला त्याचे उत्तर मिळाले, गरजूंना अन्नदान आणि दान द्या. यामुळे पितृ आत्मा प्रसन्न होतात आणि कुटुंबांचे रक्षण करतात. पण ज्या आत्मा संपूर्ण इच्छामध्ये अडकलेल्या असतात त्या कधीकधी अडथळा बनवू शकतात. त्यांना शांती मिळवून देण्यासाठी विशेष पूजा, दान आणि मंत्र जप आवश्यक असतो. आयुष्यामध्ये कधीकधी तुम्हाला असे वाटते का जेव्हा तुमचे आयुष्य डगमगत असते तेव्हा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत असते. ती शक्ती कधी तुमच्या पूर्वजांच्या आत्म्या असते, कधी ईश्वराचा संकेत असतो तर तुमच्या पुण्यकर्माची कधीकधी तीच पावती असू शकते. जर तुम्हाला अशा अनुभूती कधी आल्या असतील तर कृपया करून नक्की कळवा. मृत्यूनंतर आत्मा कोणाचा शोध घेत असते? आईचा, मुलाचा, पतीपत्नीचा? हा प्रश्न जितका भावनिक आहे तितकाच खोलही आहे. याचे उत्तर आपल्याला गरुड पुराणात व ब्रह्मवैवर्त पुराणात मिळते. आत्मा जागृती संबंधित आत्मा कुणाचा शोध घेते तर आत्मा मृत्यूनंतर सर्वात आधी तिच्या नात्यांचा शोध घेते. ज्या नात्याशी तिच्या सर्वाधिक मोह, प्रेम आणि अधुरी भावना जोडलेली असते. जर आईबद्दल खूप प्रेम, काळजी व चिंता किंवा अपूर्ण भावना राहिल्या असतील तर आत्मा आईचा शोध घेते. जर मुलाप्रती अपूर्ण काळजी, प्रेम, कोमल भावना असतील तर आत्मा मुलांच्या आजूबाजूला भटकते. जर पती-पत्नीमध्ये खूप गहिरे प्रेम, अपूर्ण सहभाग किंवा प्रचंड ओढ राहिलेली असेल तर आत्मा त्या जीवनसाथीचा शोध घेते. आत्मा नात्याच्या नावाने नव्हे तर भावनेने ओढली जाते. मृत्यूनंतर आत्म्याला कोणतंही नाव, पद, ओळख लागत नाही. ती केवळ एक भावना, एक ऊर्जा स्वरूप असते. ती त्या व्यक्तीकडेच खेचली जाते जिच्याशी
ज्यात सर्वात मोठा संकल्प, मोह अथवा अधुरी अतूट अशी भावना जोडलेली असते. गरुड पुराण काय सांगते? गरुड पुराणात आत्मा मृत्यूनंतर 13 दिवसापर्यंत आपल्या प्रियजनांमध्ये राहतो. तो कधी आईकडे, कधी पतिपत्नींच्या जवळ, कधी मुलांकडे. ज्या ज्या ठिकाणी आठवणी आहेत तिथे ती भटकते, पण शेवटी त्या जागी किंवा त्या व्यक्तीकडे खेचली जाते जिथे तिचे मन सर्वाधिक अडकलेले असते. या उदाहरणातून समजून घेऊया. एक आई जी आपल्या लहान मुलाला सोडून गेली असेल तर तिची आत्मा वारंवार त्या मुलाच्या स्वप्नामध्ये प्रकट होऊ शकते. हे पत्नी ज्या आपल्या पतीची सेवा करू इच्छित होती पण वेळेपूर्वीच मृत्यू झाला, ती आत्मा पतीच्या दुःखाला जाणवते, त्याच्या वेदना अनुभवते. एक मुलगा आयुष्यभर आईच्या मायेचा शोध घेत होता. त्याचा मृत्यूनंतर आत्मा आईच्या शोधात असतो. निष्कर्ष: मृत्यूनंतर आत्मा आई, मुले किंवा पती-पत्नी यांच्यापैकी त्यांच्याच व्यक्तीकडे खेचला जातात जिच्याशी सर्वात खोल भावना, प्रेम, मोह, दुःख, अधुरी इच्छा जोडलेली असते. जिथे भावना खोल असतात तिथेच आत्मा खेचला जातो, नाते कोणतेही असो. आत्म्याची गूढ भावनिक यात्रा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर कृपया अशाच दिव्य सत्यांनी तुमचे जीवन प्रकाशमय व्हावे तर प्रेमाने बोला, जय बाळूमामा. आयुष्यामध्ये छोट्या छोट्या तक्रारी करणे सोडा. आयुष्यामध्ये तुम्हाला जर नेहमी आनंदी आणि समाधानी होऊन यशस्वी व्हायचं असेल, तर तुमचे जीवन योग्यरित्या हँडल करायचं असेल तर छोट्या छोट्या तक्रारी करणे पहिल्यांदा सोडून द्या. प्रत्येक व्यक्तीविषयी मनामध्ये एखादी तक्रार ठेवणे, प्रत्येकाविषयी काही ना काहीतरी गराणे करणे सोडून द्या. प्रत्येकाला आपण कसे बरोबर आहोत, समोरचा कसा चुकीचा आहे, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला समोरच्याला उत्तर देणे, या गोष्टींमध्ये आपण स्वतःची एनर्जी वाया घालवत असतो. या गोष्टींनी कोणताच फायदा होत नाही. ते भांडण शांत होत नाही, उलट जास्त वाढत जाते. आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी सिद्ध करणार आहोत त्या सिद्ध करण्याकडे लक्ष द्या. एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे म्हणून त्या व्यक्तीमध्ये गुंतवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. स्वतःचे स्वप्न मोठे ठेवा, ध्येय मोठे ठेवा आणि विचार देखील तसेच मोठे ठेवा. समजा एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला तर त्यांच्याबरोबर तक्रार करत बसू नका, त्यांच्याशी वाद घालत बसू नका. त्याला उत्तर द्या, पण तुम्ही स्वतःला जास्त सिद्ध करून न बोलता त्याला शांत करा. काही लोकांचे विचारातच अतिशय खालच्या थराचे असतात. अशा हलक्या विचारांच्या लोकांशी कधीच वाद घालू नका किंवा तक्रार करू नका. आपले विचार देखील आपण हलके करायचे नाही. थर्ड क्लास लोकांच्या नादी लागून आपण देखील थर्ड क्लास बनत असतो. त्यामुळे अशा लोकांशी कधीही वादविवाद करण्याच्या नादी लागू नका. माझ्या बाळा, सर्वांच्या नजरेत चांगले राहण्यासाठी काहीच गरज नाही. त्रिकालवादी सध्या तर हेच आहे की तुम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत चांगले बनवायला गेलात तर जगातील सर्वात दुःखी व्यक्ती तुम्ही स्वतः असाल, हे लक्षात ठेवा. कारण आपण कसे जरी वागलो तरी समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच आपल्याविषयी मत बनवत असतो. व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीकडून आपापल्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. मग तुम्ही काय प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार, अपेक्षेनुसार स्वतःला बदलणार आहात का? स्वतःचे आयुष्य म्हणजे खेळण्यातील बाहुला करणार आहात का? कोण तुम्हाला मूर्ख उमट म्हणेल, कोण तुम्हाला शहाणा म्हणेल, कोण तुम्हाला भोळा म्हणेल, तुम्हाला चालक म्हणेल. मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का? जग काही म्हणेल, पण तुम्ही कसे आहात ते तुम्हीच ठरवायचे आहे. जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्ही कधी स्वतःला विसरून बसाल, स्वतःचे अस्तित्वच अंधारात ढकलाल. ते तुम्हालाच कळणार नाही. काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल, काही लोकांना नसल्याचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल. होऊ द्या. त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का? समोरच्या व्यक्तीला तुमचा त्रास होत आहे म्हणून तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार आहात का? माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आजूबाजूचे लोक आपल्याला मागे खेचूनच आनंदी होणार असतात. जगाला खुश आपण ठेवू शकत नाही. प्रत्येकाचे मन आपण जपू शकत नाही. त्यामुळे
स्वतःला कसे सिद्ध करू शकाल, स्वतः कसे यशस्वी होऊ शकाल याकडे लक्ष द्या. मग बघा, जग आपोआप तुमच्याकडे बघून खुश होईल. स्वतः प्रामाणिक राहा, चांगल्या मार्गावर चालत राहा. मग बघा, जग तुमच्याकडे बघतच राहील. प्रत्येकाला स्पष्टीकरण देऊ नका. जगाला तुम्हाला काय हवं आहे याच्याशी काहीच देणं घेणं आहे तर त्यांना काय तुमच्याकडून हवं आहे त्यांच्याशी देणं घेणं असतं. तुमच्याकडून कोणत्या गोष्टी करून घेता येतील हेच त्यांना माहीत असतं. आणि त्या गोष्टी जर तुमच्याकडून नाही मिळाल्या तर तुम्हाला ते दोष देऊ लागतात. मग अशा लोकांना तुम्ही स्वतःबद्दल कधीही स्पष्टीकरण देत बसू नका. आपण कसे त्यांना मदत करू शकत नाही किंवा आपण काही चुकीचं वागत नाही हे त्यांना पटवून देण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्ही कितीही त्यांना तुमचं मत सांगितलं तरी त्यांना जे बोलायचं आहे तेच बोलणार. त्यांचं तुमच्याविषयी जे मत निर्माण झालं आहे ते मत ठाम राहणार. तुमच्या स्पष्टीकरणाचा काहीच उपयोग होणार नाही. अशी लोक स्वार्थी असतात, फसवी असतात. अशा लोकांना दुसऱ्यांच्या मताशी, भावनांशी काहीच घेणं देणं नसतं. अशा लोकांना ओळखणं अतिशय गरजेचं असतं. आणि अशा लोकांना आपण त्यांच्याशी किती चांगले वागत आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न म्हणजे व्यर्थ मूर्ख लोकांचे मन जपणं. मूर्खांचंच लक्षण होऊ शकतात. त्यामुळे फसव्या लोकांपासून, मूर्ख लोकांपासून दूर राहा. त्यांना कधीही स्वतःबद्दल स्पष्टीकरण एक्सप्लेन करत बसू नका. अपेक्षा कमी करा. आपल्या मानसिक त्रासाचे खरे कारण आहे. समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणे त्याला काय वाटत असते. आपण समोरच्या व्यक्तीशी खूप चांगले वागत आहोत, त्याचा खूप चांगला विचार करत आहोत, तर त्याने देखील आपल्याविषयी आपल्याशी चांगले वागावे, आपला चांगला विचार करावा. आणि हीच अपेक्षा आपल्याला आतून खचवत असते, आपल्याला कमकुवत बनवत असते. जितक्या अपेक्षा जास्त तितका त्रास देखील जास्त. ज्या वेळेला आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळेला आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो. समोरच्या व्यक्तीकडून आपण आपल्याशी आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अपेक्षा केल्या तर चुकीचं आहे. समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच वागणार. त्याच्या मनावर आपलं बंधन ठेवू नका. आपण एखाद्याशी नातं प्रामाणिकपणे निभावत असतो तर समोरचा आपल्याशी स्वार्थासाठी नातं निभावत असतो. आपण नात्यामध्ये प्रेम करतो तर ते लोक आपल्यामध्ये फसवण्यासाठी संधी शोधतात. मग अशा परिस्थितीत चुकीचा कोण, आपण की समोरची व्यक्ती? तर याचे उत्तर असेल आपणच असतो. आपण जे काही समोरच्या व्यक्तीशी वागतो ते आपलं कर्म आहे आणि समोरचा व्यक्ती आपल्याशी जो वागतो तो त्याचं कर्म आहे. आपण त्यांच्याकडून चांगले वागण्याच्या अपेक्षा करणे हे चुकीचे आहे. कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो जे की ते लोक लायकीचेच नसतात. आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी चूक असते. समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःला दोषी ठरवायचे नाही, तर स्वतःला आनंदी आणि समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी सोडून द्या अपेक्षा करणे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच भोळे राहू नका. हुशार बना. स्वभाव चांगला असणे, समोरच्याला समजून घेणे, संयमी असते अतिशय चांगली गोष्ट आहे. पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते. या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असून फायदा, कारण अलीकडे लोक त्या लायकीचेच नाहीत. प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसतो, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लावणार नाही. अशा या भोळ्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला त्रास देऊ शकतात. आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला उर्मटमधून सिद्ध केले जाते. जो तुमच्या भावनेचा कदर करतो, जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो, जो तुम्हाला समजून घेतो त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या, त्याला समजून घ्या. पण ज्या लोकांना तुमची कदर नाही त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही.
प्रत्येक वेळा तुम्हीच झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही. त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील. म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही. स्वतःचा स्वभाव भोळसर नसावा. अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना, तरच तुमचा निभाव लागू शकतो, नाहीतर नाही. प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका. अरे बाळा, प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही. आपण कोणाच्याही प्रश्नामध्ये बांधील नाही. आपण स्वतःच्या मनाचे राजे असले पाहिजे. कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या. शांत राहा. तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टींवर प्रश्न निर्माण करतील. तुमच्या कामावर, तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर, तुमच्या स्वप्नांवर, प्रत्येक गोष्टींवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील. म्हणून तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का? हा जर काही चांगले प्रश्नाचे उत्तर देत बसला तर त्याचे प्रश्न कधीही संपणार नाहीत. उलट तुमची एनर्जी वाया जाईल, वेळ वाया जाईल. तुमचा ब्रेन काम करण्यालायक राहणार नाही. तुमचे मन अस्वस्थ होईल. अशा व्यक्तींच्या निगेटिव्ह प्रश्नामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल. स्वतःला कमी समजायला लागाल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतील. तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील, तुम्हाला काही मागे खेचणारे असतील, काही तुमचा अपमान करतील. पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका. शांत राहा. कारण तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्कारानेच दिलं तर तुमच्यातच फरक काय? प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं असेल याकडे लक्ष द्या. तुम्हाला शांततेत यशस्वी झालेले पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगलं बोलत असला तरीही त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात. आपल्याशी वागायचं एक आणि मनात उद्देश असतो एक. आपल्या पुढे गेलेल्या लोकांना पाहवत नाही. ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही. प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे. काही लोक तर इतकी स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत असते. आपल्याशी खूप चांगलं वागतात, आपल्या मनात शिरतात, आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवतात, सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले, मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात. आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. मुखवटा घातलेली लोक ओळखायला शिका. काही लोक आपल्याशी चांगलं बोलत असतात, आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्यांना आपल्याला गोड बोलून शिक्षा द्यायची असते. या लोकांना फक्त आपले नुकसानच झालेले बघायचे असते. त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात. तर जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले कधीही शुभचिंतक होऊ शकत नाहीत. खरं तर जी लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात ती लोक आपली शुभचिंतक असतात हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या अगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा. समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजे. माझ्या बाळा, जीवन जगत असताना हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव.
मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतवून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे, पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा,
संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाहीत, तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश, जल, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे. आणि या शक्तीची, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परम भाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं. पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच, कारण आयुष्यामध्ये सुख येणं, दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळूमामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या. मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन, असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे, हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामांना हाक मारा. मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी, कितीही संकटाच्या काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, लक्षात ठेव, तू चांगलं काम करताना मी तुझ्या सोबत आहे आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे. तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो, अहंकार पूर्णपणे वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं. आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम लक्षात राहावे. आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो. आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात. आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे. मामा सांगतात, माझ्या मुला, आयुष्यात जर तू माणसं ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून, श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही.
जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. मित्रांनो, आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. भूतकाळात फिरता येतं, भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते. मित्रांनो, आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही. म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका. मित्रांनो, संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे. जर तुमची इच्छा खूप कठोर मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मामा म्हणतात, आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात. हे लक्षात ठेवा. म्हणून मामा म्हणतात, जर तुम्ही एखाद्याला हसवलं, जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे, जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले, त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं, तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही. हे लक्षात ठेवा. परंतु त्याच उलट जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, एखाद्याचे वाईट चिंतत असाल, एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल, एखाद्याचे नुकसान करत असाल, एखाद्याला खूप त्रास देत असाल, एखाद्याचे बोलून त्याचे मन दुखावत असाल, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही. हे लक्षात ठेवा. जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा, चोरी करणे, लबाडी करणे, कुणाला तरी त्रास देणे, जर तुम्ही असं करून माझ्याकडे प्रार्थनेची इच्छेची अपेक्षा करत असाल तर माझा आशीर्वाद तुला कधीही प्राप्त होणार नाही. हे लक्षात ठेव. म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव. तू 4च पैसे कमव, पण प्रामाणिकपणे अगदी कष्टाचे कमव. तुझ्या आयुष्यातील दुःख, त्रास, वेदना, संकट, इडापिडा जे काही साडीसाती आहे ती सर्व नष्ट करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी समर्थ आहे. फक्त तू इतरांचे हितचिंतक, इतरांचे जनकल्याण करण्याचा संकल्प माझ्यासमोर घे. आयुष्यात मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. मामा म्हणतात, माझ्या मुला, जर मी तुला एका गरीब व्यक्तीमध्ये, मुक्या प्राण्यामध्ये दिसलो नाही तर मुला, मी तुला आयुष्यात कधीच दिसणार नाही रे. पण जर मी तुला मुक्या प्राण्यात दिसलो, गरिबात दिसलो, वृद्ध व्यक्तीमध्ये दिसलो, निराश व्यक्तीमध्ये मी तुला दिसलो, तर माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील रे मुला. म्हणून तर जीवन जगत असताना मुक्या प्राण्यांच्या भावना कळाल्या पाहिजेत. वृद्ध व्यक्तींना मदत केली पाहिजे. तानेला भुकेला ओळखता आला पाहिजे. गोरगरिबांना दान केले पाहिजे. जर तुम्ही असे कराल तर बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. आणि त्याचबरोबर मामांकडे प्रार्थना करत असताना अगदी सर्वांसाठीच प्रार्थना करा. मामांना म्हणा की हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आधी सर्वांचं कल्याण करा, सर्वांचं चांगलं करा, सर्वांच्या इच्छा पूर्ण करा आणि मग शेवटी सर्व सुखी असल्यानंतर माझ्या इच्छा पूर्ण करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मला तुम्ही मार्गदर्शन द्या. योग्य मार्गावर जाण्यासाठी मला तुम्ही सद्बुद्धी द्या. अशा प्रकारे बाळूमामांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि जर तुम्ही बाळूमामाकडे प्रार्थना केली की बाळूमामा माझंच कल्याण करा, माझ्याच इच्छा पूर्ण करा, माझंच सर्व काही व्यवस्थित राहू द्या असं म्हणाल तर तुमच्या इच्छा कधीच यशस्वी होणार नाहीत आणि आयुष्यात तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही. हे लक्षात ठेवा. हा बाळूमामांच्या सेवेचा, हा ब्रह्मांडाचा नियम आहे. हे आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला हेच सांगणं अत्यंत गरजेचं होतं. माझ्या मुला, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, चांगल्या मार्गाने जाण्यासाठी, संपत्ती, पैसा, आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आज माझा तुझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव होत आहे. आजचा हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.